श्री राम जय राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं शरालिस्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा 178वा अखंड हरिनाम सप्ताह गोदावरी मातेच्या तीराला अखंड भजन आणि अखंड भोजन। भजन करण्याकरता भोजनाची आवश्यकता आहे, शरीरामध्ये एनर्जी पाहिजे ना। देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को उल्लीनता, डुबने को अभिमान, गंगागिरी महाराजांचे ब्रीदवाक्य होतं। द्यायचं असेल तर अन्नदान, घ्यायचं असेल तर हरिनाम। इथं अन्नदानही चालू आहे आणि हरिनामही चालू आहेत। कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम। देव आहेत, भक्त आहेत, नामही आहेत। तुम्ही मला देव कुठे आहेत? इथं देव तर दिसत नाही। तो दिसण्याची वस्तू नाही आहे, समजून घ्यायची वस्तू। नाहम वसामी वैकुंठी योगिनाम हृदय नश मद्भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद। भगवान सांगतात, माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे। आणि इथं भगवंताचे भक्त भगवंताला गात आहेत, म्हणजे भगवान आहेच। जिथं भगवान सांगतात माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, माझे भक्त जिथं गातात, भजन गातात, त्या ठिकाणी मी असतो। मग कोणी म्हणेल भगवान आहे मग दिसत का नाही बरं? तो डोळ्यांचा विषय आहे का हो? तो या चर्मचक्षुचा विषय नाही आहे। मनाच्या आणि वाचेच्या पलीकडे आहेत। मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप। म्हणून या मापे भक्ती केली, म्हणून या मापे भक्ती केली। भक्तीची या मापे मोजितो अनंत, भक्तीची या मापे मोजितो अनंत। इतराने तत्वता न मोजावे, इतराने तत्वता न मोजावे। भक्तीची या मापे मोजितो अनंत, भक्तीची या मापे मोजितो अनंत। वजन मोजण्याकरता माप आहेत ग्रॅम, किलोग्रॅम। लांबी मोजण्याकरता माप आहेत मीटर। द्रव पदार्थ मोजण्याकरता माप आहेत लिटर। तसं भगवंताला मोजण्याचं माप आहे भक्तीच्या मापे मोजितो अनंत। भक्तीच्या मापाने त्याला मोजायचं आहे, तसं तो कळत नाही। तो मनाच्या बुद्धीच्याही पलीकडे आहेत, मग तो दिसेल कसा?
एखादी वस्तू दिसत नाही म्हणून नाही म्हणावं का? एक म्हणलं आपण काही देवधर्म मानित नाही. मी तुला विचारलं बाबा तू देव का मानित नाही? तो दिसत नाही. तो आपण कसं आहे म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण मानणार आहेत. बाप दाखवण्यात श्रद्धा घाल. एक तर दाखवा देव. स्वामी रामकृष्ण परमहंस यांना त्यांच्या एका शिष्याने विचारलं, म्हणजे महाराज एवढ्या वर्षापासून मी आपल्या आश्रमामध्ये राहतो पण अजून मला काही देवाचं दर्शन झालेलं नाही. तुम्ही साक्षात्कारी महात्मा आहात आणि म्हणून आज मला देवाचं दर्शनच झालं पाहिजे. एवढी कृपा तुम्ही का करू शकत नाही माझ्यावर? स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणले, चल तुला देवाचं दर्शन घ्यायचं का? आज मी तुला दर्शन करवतो म्हणले. गंगा स्नानाला माझ्याबरोबर चल. स्वामी रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्याला गंगा स्नानाला घेऊन गेले. छातीतक्या पाण्यात नेलं, मुंडकं धरलं, दाबलं पाण्यामध्ये. पाण्यात मुंडकं दाबलं, गुदमरायला लागलं ना हो. श्वास बंद पडला, घाबरला तो, झटका दिला. म्हणले महाराज हे काय करताय तुम्ही? मी तुम्हाला म्हणलो मला देव दाखवा, तुम्ही मला नदीला स्नानाला चल म्हणले, मी देव दाखवतो म्हणले आणि पाण्यातच बुडवलं. मला गुदमरून मेलो असतो ना मी. कसं काय वाटलं तुला पाण्यात? मग वरून विचारतं कसं काय वाटलं? पाण्याच्या बाहेर निघण्याकरता किती तळमळ वाटली बरं तुला? पाण्याच्या बाहेर निघण्याकरता जेवढी तळमळ तुला वाटली तेवढी तळमळ भगवत दर्शनाचे जेव्हा तुझ्या अंतःकरणात निर्माण होईल त्या दिवशी माझ्याकडे ये, त्या दिवशी मला दर्शन घडवतो. अंतःकरणामध्ये तेवढी तळमळ असावी. भात खाल्ल्याने पोट भरतं पण 4 शीतं खाल्ल्यावर नाही भरणार. पोट भरून खावं लागेल ना, तेव्हा पोट भरेल. भक्तीद्वारे भगवान प्राप्त होतो. भक्त्या त्वनन्या शक्य अहम एवं विदो अर्जुन. अनन्य भावाने तो भगवंताची अनन्य भक्तीने तो परमात्मा प्राप्त होणं शक्य आहे, संभव आहे. त्याला जाणताही येतं, त्याला प्राप्तही करता येतं, त्याला पाहता पण येतं. परंतु त्याकरता तेवढी तळमळ असावी. एक दृष्टांत सांगत असता. एक राजा होता, तो देव धर्म काही मानित नव्हता. त्यांनी बैठक घेतली, मंत्रिमंडळाला सांगितलं आजपासून माझा आदेश आहे, आपल्या राज्यात जेवढे मंदिर आहेत सगळे पाडून टाका. म्हणले का? तुम्हाला मी पोसतोय, तुम्हाला देव खाऊ घालतो का? तुम्हाला पोषणारा मी आहेत, माझा आदेश तुम्हाला पाळावा लागेल. आता राजाला कोणी विरोध करावा बरं? एका मंत्र्याने हिंमत केली, सांगितलं नाही माझा विरोध आहे या गोष्टीला. तुम्ही राजा आहात, तुमचा सन्मान आहेत, पण दुसऱ्याच्या भावनेवर आघात करणं हे काही आपलं कर्तव्य नाही आहे, हे मला मान्य नाही आहे. राजाने मंत्र्याला सांगितलं ठीक आहे, मी तुला 8 दिवसाचा टाइम देतो, वेळ देतो. 8 दिवसात तुम्हाला देव दाखव. माझं समाधान झालं तर मी निर्णय बदलेल. ठीक आहे. आता आला टेन्शनमध्ये, तर राजाला काय देव दाखवा? आणि दाखवणार म्हणजे काय दाखवणार नेमकं? अनेकांना प्रश्न विचारले, कोणालाही उत्तर देता येत नव्हतं. त्याला वाटलं आता काय करावं. असं करता करता 6 दिवस निघून गेले आणि 7वा दिवस उगवला. एकच दिवस शिल्लक होता. मंत्री महोदय अतिशय विचारमग्न, चिंताक्रांत. मंत्री महोदयांना चिंताक्रांत पाहिल्यानंतर त्यांच्याकडे एक नोकर होता. तो म्हणला, साहेब
तुमच्या घरी तुमचं सेवा करण्यात, काम करण्यात माझं आयुष्य गेलं, पण इतकं विचारमग्न मी तुम्हाला आजपर्यंत पाहिलं नाही. काही अडचण नसेल तर मला सांगा, मला काही मदत करता येईल तर मी करील. तू काय मदत करशील म्हणजे हे तरी पण सांगा मला. मी छोटा माणूस आहे, तुम्हाला असं दुःखी अवस्थेत पाहिलेलं मला बरं वाटत नाही. मी तुमचा नोकर आहे, पण आजपर्यंत तुम्ही नोकर म्हणून मला अशी कधी वागणूक दिली नाही. स्वतःच्या घरच्यांप्रमाणे एक घरची व्यक्ती म्हणून तुम्ही मला वागणूक दिलेली आहे. मी तुमच्या घरचा सदस्य आहे म्हणून मी पण काम करतोय इमानदारीने आजपर्यंत. माझं जीवन तुमच्यामुळं चालतं आणि म्हणून तुम्ही दुःखी असणं मला योग्य वाटत नाही. मला सांगा, सांगून तर बघा. सांगितलं राजाने, असं सांगितलं, देव दाखव नाही तुला फाशीवर जावं लागेल. एवढंच ना, माझ्यावर सोबून द्या, मी येतो तुमच्याबरोबर. दुसऱ्या दिवशी 8वा दिवस होता, शेवटचा दिवस होता. सभा गच्च भरलेली होती. मंत्री महोदय येताना आपल्या सेवकाला सोबत घेऊन आलेत. राजाने विचारलं, प्रश्नाचं उत्तर मिळालं का? नाही तर आज तुम्हाला फाशीवर जावं लागणार आहे, आज तुमचा शेवटचा दिवस. मंत्र्यांनी सांगितलं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझा नोकर देणार आहे म्हणजे. राजाने नोकराकडे पाहिले, बघ तुला जर माझ्या प्रश्नाचं समाधान करता आलं नाही, तुझ्या मालकाबरोबर तुला सुद्धा फाशीवर जावं लागेल. तुम्हाला माझी तयारी आहे. ज्या मालकाने मला एवढं जीवन दिलं, आजपर्यंत माझं जीवन सांभाळलं, त्यांच्याकरता एवढा त्याग करण्याची माझी पण तयारी आहे. दाखव म्हणले देव. तुला 1 ग्लास दूध आणा. दूध आणलं. 1 चमचा आणा. चमचा आणला. त्या दुधामध्ये तो चमचा हलवीत बसला. 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, अर्धा तास झाला, तो चमचाच हलवतो दुधामध्ये. राजाचा पारा चढला ना. काय मूर्ख आहेस म्हणले. एवढ्या गंभीर प्रसंगावर चर्चा होती, तू दूध मागितलं आणि त्या दुधामध्ये चमचा काय हलवतोय? तुला प्रश्न काय विचारलाय? प्रश्न आणि उत्तर याचा समन्वय असला पाहिजे का नाही? काही ठिकाणी समन्वयच नसतो. एकदा गुरुजींनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, विद्यार्थ्यांनो 10 रुपयाचे 12 केळी येतात तर माझं वय काय? काय सांगू बरं? एक विद्यार्थी वरबोट कर, गुरुजी मी सांगतो, तुम्ही 36 वर्षाचे आहात. मग कोणतं सूत्र वापरलं तू? हा 36चा आकडा कुठून काढला? तर सांगितलं, माझ्या मित्राचा भाऊ हाफमॅड येतो 18 वर्षाचा, तुम्ही फुलमॅड म्हणून 36. जसं प्रश्न तसं उत्तर. राजा इथं म्हणतोय, तुझा प्रश्न काय विचारला, तो काय चमच्यामध्ये आणि त्या दुधामध्ये चमचा हलवतोय अर्ध्या तासापासून. तो म्हणला, मी याच्यात तूप पाहतोय. अरे तुला तूप हवं होतं तर मला तूप का नाही मागितलं? नाही नाही ते नाही, या दुधातलं तूप काढायचं मला. अरे म्हणले, मूर्खा, असं तूप निघत असतं का? मग दुधाचं दही करावं लागतं, दह्याचं मंथन करावं लागतं, मग तूप निघत असतं. तुला मग मला हेच सांगायचं आहे, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ज्याप्रमाणे दह्याचं मंथन करून नवनीत लोणी काढलं जातं, तसं भक्तीद्वारे भगवत भजनाचं मंथन करून त्याद्वारे भगवान परमात्म्याला व्यक्त करायचं असतं, प्रगट करायचं असतं. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. म्हणून त्याकरता भक्तीच्या मापे मोजितो अनंता. हा या नेत्रेंद्रियाचा विषय नाही आहे. तुम्हाला डोळ्याने काय दाखवणार? एका समुद्रामध्ये 2 मासे चर्चा करीत होते. तुम्ही मला मासे बोलतात का?
दृष्टांतातले मासे बोलतात. तिकडचे मासे बोलतात की नाही बोलतात मला माहित नाही, पण दृष्टांतातले बोलतात. एक मासा दुसऱ्या माशाला म्हणला, तू समुद्र पाहिला का? हा म्हणला, अरे बाबा, ज्याच्यात तू वावरतोय तोच समुद्र आहे. समुद्र हा तुझ्या दृष्टीचा विषय नाही आहे. समुद्र हा एवढा व्यापक आहे, आपली दृष्टी किती कमजोर आहे. तसं ईश्वर तत्वाचं व्यापकत्व एवढं आहे की या चर्मचक्षुद्वारे तो पाहिला जात नाही. आणि जगामध्ये अशा अनेक वस्तू आहेत की त्या आहे पण दिसत नाही. याची काही कारणं सांगितली. याची 8 कारणं आहेत. संक्षिप्त सांगेल. वस्तू आहे पण दिसत नाही. बघा, आकाशामध्ये एखादा पक्षी उडत 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 गेला, लांब गेल्यानंतर तो दिसेनासा झाला. मग दिसेनासा झाला म्हणतो नाही का? एखादी वस्तू अति दूर आहे, आपल्या डोळ्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहेत, मग ती डोळ्याला दिसत नाही आहेत. पक्षी उडत उडत गेलेला आहे, तो दृष्टीच्या आड झाला, याचा अर्थ तो पक्षी नाही असं म्हणता येणार नाही. मग एखादी वस्तू अति दूर असेल तर ती असूनही दिसत नाही. दुसरं, अति समीप, अति जवळची वस्तू. डोळ्यातलं अंजन. डोळ्यातलं अंजन डोळ्याला दिसतात का? स्वतःचा डोळा स्वतःला दिसतो का? आपला डोळा आपल्या डोळ्यात पाहू शकत नाही. कोणी म्हणजे आरशामध्ये दिसेल ना हो, आरशामध्ये दिसतं ते प्रतिबिंब दिसतं, डोळा नाही दिसत. आरशात जे आपण पाहतोय ते प्रतिबिंब आहे, स्वतःचा डोळा स्वतःला दिसतच नाही. अति समीप. बघा, अति दूर आहेत, जे दृष्टीच्याही पलीकडे आहेत, ते दिसू शकत नाही. असलं तरी दिसत नाही, ते मानावं लागतं. डोळा डोळ्याला दिसत नाही, डोळ्यातलं काजळ डोळ्याला दिसत नाही. अति समीप. अति समीप असलेला पदार्थ सुद्धा असून दिसत नाही. म्हणजे पदार्थ असून न दिसण्याची कारण मी सांगतोय. एक आहे अतिदूर, दुसरे अतिसमीप, तिसरं इंद्रियाघात. इंद्रियाघात म्हणजे ज्याच्या इंद्रियात दोष आहेत, अंधत्व आलेलं आहे. आंधळ्या माणसाला काय दिसणार आहे? किंवा काहींना रातांधळे होतात, रात्री काही दिसत नाही. घुबडाला दिवसा दिसत नाही. घुबडाला दिवसा दिसतं का? नाही दिसत. सगळ्या घुबडांची मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये ठराव मंजूर झाला, जगात सूर्याचं अस्तित्व नाही. सन इज ॲब्सेंट इन द वर्ल्ड. जगात सूर्याचं अस्तित्व नाही. घुबडांनी ठराव मंजूर केला, कारण घुबडाला दिसतच नाही. मग आता सूर्य नाही का सूर्याला पाहण्याची दृष्टी यांच्याकडे नाही? घुबडाने जरी ठराव मंजूर केला तर सूर्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे? तसं एखादा ईश्वराला जरी बाधित नसेल तर ईश्वरावर त्याचा काय परिणाम होणार आहे? एखादा मातेपुरू आला, तो म्हणला मी नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री मानित नाही. नको मानू, मोदींवर काही परिणाम होईल त्याचा. घुबड म्हणते आम्ही सूर्य मानित नाही. नको मानू, सूर्यावर काय परिणाम होणार आहे? तसं एखादा नास्तिक म्हणतो आम्ही ईश्वर मानित नाही. जरी मानित नाही म्हणत असेल, त्याचा ईश्वरावर काय परिणाम होणार आहे? ज्याच्या इंद्रियांमध्ये दोष आहेत, अंधत्व आहे, त्याला इंद्रियाघात म्हणतात. चौथं कारण आहे, काही कारणाने मन जेव्हा चंचल झालेलं असतं, मन अस्थिर झालेलं असतं, त्या डोळ्यासमोर वस्तू असली तरी ती दिसत नाही. त्या वस्तू ज्ञान नाही होत. का होत नाही?
तर शास्त्र सांगतं अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे जेव्हा त्या पदार्थाकडे जातं तेव्हा त्या पदार्थाचं ज्ञान होतं. पदार्थाचं ज्ञान केव्हा होतं? त्या पदार्थापर्यंत वृत्ती जावी लागते, वृत्ती स्थिर असावी लागते. आणि वृत्ती जर स्थिर नसेल तर पदार्थ डोळ्यासमोर असला तरी ज्ञान होत नाही. याचा अर्थ समोर असला तरी दिसत नाही. एका वेळेला मनुष्य एकच काम करीत असतो. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये भगवान दत्तात्रयांच्या 24 अवतारांचा प्रसंग आहे. भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंचा प्रसंग आहे. त्या 24 गुरूंमध्ये लाव्हार याला दत्तात्रयांनी गुरु मानलं. एक लाव्हार. काय गुण घेतला त्या लाव्हाराकडून? संत एकनाथ महाराज वर्णन करतात, जो जो घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरु स्याले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याच्याकडून मी जो गुण घेतलेला गुरु म्हणलं. एक लाव्हार होता. तो लाव्हार धनुष्यबाण बनवण्यामध्ये इतका एकाग्र झालेला होता की त्याच्या समोरून वाजत गाजत मिरवणूक गेली तरी त्याला भान राहिलं नाही. एक मनुष्य नंतरला, का हो इथून मिरवणूक गेली पाहिले का तुम्ही? म्हणजे नाही. वाजत गाजत गेली तुम्ही ऐकलं का? नाही. मग आवाजही ऐकला नाही, डोळे असून पाहू शकला नाही, कान असून ऐकू शकला नाही. का? तर त्याची चित्तवृत्ती जी होती ती धनुष्यबाण बनवण्यामध्ये एकाग्र झालेली होती. मग धनुष्यबाण बनवण्यामध्ये चित्तवृत्ती एकाग्र झाल्यामुळं त्याला डोळ्यासमोर मिरवणूक जरी गेली तरी त्याला भान राहिलं नाही, वाजत गाजत गेली तरी त्याला शब्द ऐकायला नाही. याचा अर्थ काय झाला? चित्तवृत्ती तिकडे गेलीच नाही. चित्तवृत्ती गेल्याशिवाय ज्ञान होत नाही. पदार्थ समोर असू द्या. एका खोलीमध्ये एका भिंतीला पडदा लावलेला होता. त्या पडद्याला 1 इंचाचा एक काळा ठिपका होता. एकाला विचारलं, तुला इथं काय दिसतंय? तुला काळा ठिपका दिसतोय. आणखी काय दिसतंय? नाही, काळा ठिपका दिसतोय म्हणले. अजून पहा काय दिसतंय. त्या काही सांगता येईल ना? अरे बाबा, काळा ठिपका दिसतो, पण ज्या पडद्यावर तो ठिपका, तो पडदा दिसत नाही तुला. बघा, त्याची चित्तवृत्ती कुठे गेली? त्या काळ्या ठिपक्याकडे गेली. काळ्या ठिपक्याकडे चित्तवृत्ती गेल्यामुळं मला पडदा दिसत असता तो म्हणलाच नाही. फक्त काय म्हणला? काळा डाग दिसतो. मग त्याला विचारलं, आता काय दिसतं? हां, पडदा दिसतो. पडद्याला काळा डाग दिसतो. आणखी काय दिसतं? आता काय दिसायचं म्हणे? हा पडदा आहेत, तर काळा डाग आहेत. तरी पण आणखी काय दिसतं? नाही सांगताय. प्रकाश दिसतो का? अंधार असता तर हा पडदा तुला दिसला असता का? प्रकाशामुळं तुला पडदा दिसतोय. याचा अर्थ काय झालं? चित्तवृत्ती आता त्या पडद्याकडं आणि त्या डागाकडे गेलेली होती, त्या प्रकाशाकडे चित्तवृत्ती गेली नाही. प्रकाशामुळंच पडदा दिसतो हे जरी सत्य असलं तरी त्याला प्रकाश दिसला नाही असं नाही. तसं परमतत्व अतिसूक्ष्म आहेत. या स्थूल बुद्धीमध्ये त्याच्याबद्दल विचार करण्याची क्षमता नाही आहेत. म्हणून ते तत्व जाणता येत नाही, म्हणून तो परमात्मा कळत नाही. म्हणून मी सांगितलं मनोवस्थान, मनो अनवस्थान असा शब्द येतो. मनो अनवस्थान. काही कारणाने मन जर चंचल असेल तर एखादी वस्तू असली तरी ती वस्तू आपल्याला दिसत नाही. डोळे आहेत, कान आहेत, सगळे इंद्रिय ठीक आहेत, पण मन चंचल आहेत. ती वस्तू न दिसण्याचं एक चौथं कारण आहे. 5वं कारण सांगितलं अतिसूक्ष्म, परम सूक्ष्म. डोळ्याच्या आकलन शक्तीपेक्षा सूक्ष्म. जसं अणु, रेणू, परमाणू डोळ्यांना दिसत नाही, सूक्ष्मदर्शकाद्वारे ते पाहावं लागतं. परमाणू अति सूक्ष्म आहे, पण परमाणू दिसत नाही म्हणून परमाणू नाही म्हणता येईल का? हे सारं जगत तर परमाणूंपासून निर्माण झालेलं आहे. मग त्याकरता अनुमान काही प्रमाण आहेत. परमाणूच्या सूक्ष्मतेचं प्रमाण श्रीमद भागवताच्या
तृतीय स्कंदात सांगितलेलं आहे. विदुर मैत्रेय संवादामध्ये पूर्वी धाब्याची घर असायची, त्याला धारं असायचं. त्या धाऱ्यामधून प्रकाश किरण आतमध्ये यायचं. सूर्यमध्यान्नावर आल्यानंतर त्या प्रकाश किरणामध्ये जे उडणारा कण असतो त्या कणाला श्रीमद भागवतामध्ये त्रसरेणू म्हटलेलं आहे. या त्रसरेणूचा 6वा अंश म्हणजे परमाणू असं श्रीमद भागवतात सांगितलेलं आहे. त्या काळाच्या संशोधनानुसार त्यांनी ते प्रमाण सांगितलं. आणि त्या परमाणूला व्यापण्याकरता सूर्यप्रकाशाला जेवढा काळ लागतो त्याला परमाणू काळ असं म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये कालमापन करण्याचे काही प्रमाण होते. जसं आता आपण सेकंद, मिनिट, तास याद्वारे कालमापन करतो ना. मी सांगितलं जसं द्रवमापन करण्याकरता लिटर आहेत, लांबी मोजण्याकरता मीटर आहेत, वजन मोजण्याकरता किलोग्रॅम आहेत, तसं कालमापन करण्याकरता काय सेकंद, मिनिट, तास. या कालमापनाचं वर्णन श्रीमद भागवतात आलेलं आहे. एक परमाणू काळ, आणि तो परमाणू काळ जर आजच्या प्रमाणानुसार काढला, आजच्या आधुनिक काळातील सेकंदाचा आणि त्या परमाणू काळाचा जर विचार केला तर ते प्रमाण निघतं एका सेकंदाचा 12,654 अंश. एका सेकंदाचा बरं का. आजच्या काळामध्ये इतकं सूक्ष्म माप आहे का नाही माहिती नाही मला. पण परमाणू काळ जर आपण श्रीमद भागवतानुसार काढला, आजच्या सेकंदाची आणि त्या परमाणू काळाची जर तुलना केली तर एक परमाणू काळ आहे एका सेकंदाचा 12,654 अंश. 12,654 परमाणू काळ जेव्हा होता तेव्हा एक सेकंद होतो. या सेकंदाच्या 6 पटीने त्रुटी आहेत. ही सुद्धा त्या काळातलं माप आहेत. त्रुटी आहे एका सेकंदाचा 2,109 अंश. आणखी सूक्ष्मात जात नाही, नाहीतर ऐकणारं डोकं दुखायला लागेल. पण आम्हाला असं शिकवलं जातं की आमचे पूर्वज शहाणे नव्हते, आमचे पूर्वज आळाणी होते. यांच्या पूर्वजांना काही कळत नव्हतं, आणि काही न कळणाऱ्या पूर्वजांचे पोटी हा शहाणा कसा काय जन्माला आला कोणास ठाऊक. तर मी कालमापन सांगत होतो. अतिसूक्ष्म, सूक्ष्मात सूक्ष्म परमाणू काळ अतिसूक्ष्म झाला, आणि हा सेकंदाचा 12,654 अंश असं मी इथपर्यंत मला सांगितलं. आता इतकं सूक्ष्म सेकंद काटा सारखा फिरत राहतो, त्याचं इतकं सूक्ष्म माप आज आपल्याकडे नाही आहे. अशा सूक्ष्म पदार्थाला जाणण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही आहे. फॅन चालू केला, विचारलं फॅनला पाते किती, मोजता येत नाही. एक मला 3 आहे, 4 आहेत. 3, 4 सांगितलं का फॅन बंद असताना पाहिलेले म्हणून सांगितलं. फॅन चालू असताना कुठं दिसतंय. याचा अर्थ काय झाला, त्याचा जो वेग आहे हा डोळ्याच्या आकलन शक्तीपेक्षा जास्त आहे. नेत्रेंद्रियाच्या आकलन शक्तीपेक्षा जास्त असल्यामुळं त्या फॅनच्या पात्याचं यथार्थ ज्ञान आपल्याला होत नाही आहे. अशा प्रकारे अतिसूक्ष्म काही गोष्टी असतात. मग त्या शास्त्राला विचारावं लागतात. शास्त्रात ते दिलेलं आहेत. जसं मी परमाणू काळ सांगितलं, शास्त्रामध्ये एक स्वप्नावस्थेचं वर्णन आहे. स्वप्नावस्था आपली केव्हा निर्माण होती, कशी निर्माण होते. स्वप्नावस्था आपलं मन आपल्या कंठाच्या ठिकाणी असणारी हिता नावाची नाडी आहे, त्या नाडीमध्ये जेव्हा प्रवेश करतं
तेव्हा स्वप्नावस्था निर्माण होते. ही हितनाडी कुठं आहेत? ऑपरेशन करून पहा, शोधते, सापडणार नाही. तो डॉक्टरचा विषय नाही आहे. या हितानाडीची सूक्ष्मता किती सांगितली माहिती? बघा, विचार चंद्रोदयमध्ये सांगितलेलं आहे. आपले जे केस आहेत ना, याचं प्रमाण सांगितलं. केसाच्या 1000 अंश, केसाच्या 1000 पटीने इतकी सूक्ष्मता, इतकी सूक्ष्म एक नाडी आहेत. ती केसाच्या 1000वा अंश इतकी सूक्ष्मता आहे. त्या नाडीमध्ये जेव्हा हे मन प्रविष्ट होतं तेव्हा स्वप्नावस्था होते. मग हे त्या नाडीत प्रवेश करणार हे किती सूक्ष्म असेल, याची सुद्धा सूक्ष्मता उपनिषदकारांनी सांगितली बरं का. बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च, येतरोपनिषद. बालाग्र, केसाचा अग्र. केसाचा अग्रटूक किती बारीक आहेत, ते 100 तुकडे करा. फक्त कल्पना करता येईल, 100 तुकडे करता येणार नाही. त्याचा 1 अंश घेतला, त्याचे पुन्हा 100 तुकडे करा. म्हणजे केसाच्या अग्राच्या 100व्या अंशाचा 100वा अंश म्हणजे तो झाला 10,000वा अंश. केसाच्या अग्रटोकाचा 10,000वा अंश इतकी सूक्ष्मता त्या जीवाची आहे, असं उपनिषदात वर्णन आहे. आणि तो केसाच्या 1000वा अंशाच्या सूक्ष्म असणाऱ्या नाडीत जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्याला स्वप्नावस्था निर्माण होते. आता हे कधी सुचायचं आपल्याला, कधी कळायचंय? जीवाची सूक्ष्मता जर एवढी आहे तर त्या परमात्मा तत्व कळणं किती अवघड आहे. मग अतिसूक्ष्म परमात्मा असूनही दिसत नाही, किंवा एखादा पदार्थ असून दिसत नाही, पण दिसत नाही म्हणून नाही म्हणता येणार नाही. परमाणू अतिसूक्ष्म आहे, पण परमाणू नाही म्हणता येणार नाही. सहावं कारण आहे व्यवधान. व्यवधान म्हणजे पडदा. पडद्याच्या पलीकडे दिसत नाही, किंवा भिंतीच्या पलीकडे दिसत नाही. मग भिंतीच्या पलीकडे दिसत नाही म्हणून ते नाही म्हणता येईल का? व्यवधान आहेत. व्यवधान हा एक अडथळा आहे, हा प्रतिबंध आहे. राजमहालामध्ये असे पडदे असायचे पूर्वी. राणीला बोलायचं असेल तर पडदे आडून ते बोलायचे. वैद्यांना जर नाडी परीक्षा करायची असेल ना, काही वैद्य असे विद्वान बुद्धिमान होते की त्या राणीच्या हाताला दोरा बांधायचा आणि तो दोरा हातात धरून वैद्यांनी परीक्षा करायची नाडीची. नाडी परीक्षणामध्ये सुद्धा इतकी सूक्ष्म विद्या होती पूर्वी. दोरा बांधायचा मनगटाला आणि त्या दोऱ्यावरून ठोके मोजायचे. आज तर डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या मशीनमध्ये उलथा पालथा करून आणखी आजारी पडतो तो. एकदा एका राजाने त्या वैद्याची परीक्षा पाहिली. राजवैद्य होता. राजाची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न राजाने केला. राजाने काय केलं, मांजरीच्या पायाला दोरा बांधला. पडद्याच्या आड, वैद्याला दिसत नाहीये. राणी पडद्याच्या आड आहे म्हणले. दोरा बांधला मांजरीच्या पायाला आणि दोरा वैद्याच्या हातात दिला. वैद्याने ठोके मोजले. माणसाचे हे काही ठोके दिसत नाही. तोही अभ्यास त्या वैद्याचा होता. वैद्याने सांगितलं, मला असं वाटतं आज राणी साहेब मांजरीच्या वेशात दिसत आहेत म्हणले. बघा काय बुद्धिवान लोक होते. राणीच्या मनगटाला दोरा बांधायचा आणि त्यावरून ठोके मोजायचे. मग पलीकडच्या तेराला, पलीकडच्या बाजूने पडद्याच्या पलीकडून राणी आहे पण दिसत नाही आहेत. मग दिसत नाही म्हणून नाही म्हणता येईल का?
व्यवधान नावाचा हा दोष आहे. व्यवधान ज्यावेळेला आलेलं असतं तर त्यावेळेला आपण त्याला नकारू शकत नाही. सातवा अभिभव. अभिभव म्हणजे प्रखर असणारं तेज. प्रखर तेजामध्ये दृष्टीचा अभिभव होतो. उदाहरणार्थ, सूर्योदय झाला, सूर्याचा प्रखर तेज पडल्यामुळं आकाशामध्ये चांदणे दिसत नाही, तारे दिसत नाही. तारे रात्री दिसतात, आता का दिसत नाही? आता तारे नाहीत का? तारे आहेत, पण ताऱ्यांचा प्रकाश अतिशय कमी आहेत आणि सूर्याचा प्रकाश प्रखर आहेत. सूर्याचं तेज प्रखर असल्यामुळं तारे दिसत नाही. त्याप्रमाणे प्रखर प्रकाशामुळं दृष्टीचा अभिभव होतो आणि त्यामुळं ते पदार्थ दिसत नाही. हे सुद्धा न दिसण्याचे कारण आहे. आठवं कारण आहे समानाविहार. समानाविहार, सजातीय पदार्थाशी एकरूप होणे. उदाहरणार्थ, समुद्रात पाऊस पडला नाही का? एकदा एका माणसाने मला विचारलं, महाराज चतुर्थीच्या दिवशी जर एकादशी आली तर काय खायचं? म्हटलं, अरे बाबा, चतुर्थीच्या दिवशी एकादशी कशी काही? हा, एकादशी द्वादशी कदाचित एकत्रित होती, दशमी एकादशी एकत्रित होऊ शकते, पण चतुर्थी आणि एकादशी किती अंतर आहे? चतुर्थी नंतर पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, मग एकादशी. चतुर्थीच्या दिवशी एकादशी कशी काय येईल? नाही, पण आलीच तर. अरे बाबा, येऊच शकत नाही. नाही, पण आलीच तर काय करायचं? तो ऐकायलाच तयार नाही. त्याला सांगितलं, सांगतो, जर एकादशीच्या दिवशी चतुर्थी आली, चतुर्थी आणि एकादशी जर एकाच दिवशी आले तर काय करायचं? लोण्याचे गोळे करायचे आणि तुपात तळून खायचे. तो म्हणलं, मला हे कसं काय शक्य? लोण्याचा गोळ जर तुपात टाकलं तर तो विरघळून जाईल. मग जसं लोण्याचे गोळे तुपात तळून खाऊ शकत नाही, तसं एकादशीच्या दिवशी चतुर्थी येऊ शकत नाही. मग लोण्याचा गोळा तुपात तळायचा ठरला तर तो दिसत नाही. का दिसत नाही? तर त्या ठिकाणी काय आहे? समानाविहार, म्हणजे सजातीयता त्या ठिकाणी आली. पाण्यात पाणी पडलं ते दिसणार नाही. अशा प्रकारचे हा समानाविहार हा सुद्धा एक दोष आहे. समुद्रामध्ये पाऊस पडला, किती पाऊस पडला सांगता येणार नाही, पण पडलाय. तात्पर्य, प्रत्यक्ष प्रमाण जे आहेत याला सीमा आहेत. प्रत्यक्ष प्रमाण हे दोषयुक्त आहेत. मग ईश्वर हा प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाणाचा विषय नाही आहेत. प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाहीत, अनुमान प्रमाणाचा विषय नाही आहेत. मग यावर ईश्वर दिसत नाही म्हणतो नाही असं म्हणता येणार नाही. अनुमानेना अनुमानेना, तो अनुमानाच्या पलीकडे आहेत, तो मनाच्या पलीकडे आहेत, तो बुद्धीच्या पलीकडे आहेत. मग त्यावर माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञान दृष्टीची या विभागा फिटले, ते तुम्ही चर्मचक्षू पुढे सुदले मी कैसेने देखो. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली वर्णन करतायत, जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले, एक अतींद्रिय शक्ती आहेत, जे इंद्रियाच्या पलीकडे आहेत. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीच्या विभागा फिटले, ज्ञानदृष्टीने त्याला पाहता येतं. मग संत एकांतात कशा करता गेले? ज्ञानोबाराय वर्णन करतात, संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनी. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले.
ज्ञानदृष्टी. केवळ ज्ञानदृष्टीच्या विभागा पिटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुदले. जो ज्ञानाचा विषय आहे तो जर तुम्ही चर्मचक्षुद्वारे प्राप्त करण्याचा विषय असेल तर कैसेने देखो, कसं दिसेल? त्याच्याकरता दृष्टी पाहिजे, ती वेगळी दृष्टी आहे. सेवेकरता घेतलेला श्लोक हा भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातील 54वा श्लोक आहे. भक्त्यात्मनन्या शक्य, तो प्राप्त होऊ शकतो, पण अनन्य भक्तीद्वारे प्राप्त होऊ शकतो, अन्यथा नाही. त्याला तुम्ही जाणू शकता, त्याला तुम्ही पाहू शकता, त्याला तुम्ही प्राप्त करू शकता, पण मार्ग वेगळा आहे. मौलीने फार सुंदर उदाहरण दिलं. देखा उपलवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. एक बंगला होता, तिथं आंब्याचं झाड होतं, त्याला कैऱ्या लागलेल्या होत्या. पोपट उडत उडत आला, झाडावर बसला, आंबा खाऊ लागला. एक लहान पोरग होतं 5-6 वर्षाचं, त्यांनी पाहिलं पोपट उडत उडत आला, आंबा खाऊ लागला. मला जर देवाने पंख दिले असते मी उडत गेलो असतो, मी पण आंबा खाल्ला असता, पण पंख तर दिले नाही. आपलं उडता येणार नाही का? आपण प्रयत्न करून पाहू. लहान पोरग, त्याला काय, त्याच्या बुद्धीप्रमाणे लावलं डोकं. दोन्ही हाताला 2 सुपं बांधली त्यांनी. आता उडत उडत जायचं, आंबाच खायचा म्हणजे. दोन्ही हाताला 2 सुपं बांधले, ते भिंतीवर उभा राहिलं, उडी मारली. उडी मारलं, आपटलं खाली, जे घडणारच होतं. बाकीचे मुलं खेळत होते, लागले हसायला. काय मूर्ख आहे म्हणले, असं कुठं उडता येत असतं का? डोकं फुटलं, लागलं तुला? तोंडला जाऊ द्या, मस्तक फुटो पण संशय मिटो. संशय तर मिटलं, उडता येत नाही म्हणून मनात राहिलं असतं विनाकारण. काही गोष्टी मनात ठेवायच्या नसतात, संशयात राहू नये, संशय मिटवावा. माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात, देखा उपलवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. ज्याप्रमाणे पक्षी उडत उडत आला, फळ खाऊ लागला, तसं माणसाला करता येणार नाही. मग माणसाला फळापर्यंत जाताच येणार नाही का? असं नाही, जाता येईल, पण कसं? हळूहळू, ढाळे ढाळे, केतुले एके वेळे, मार्गाच्या निबळे निश्चित ढाके. खोडावर चढावं लागेल, खोडावरून फांदीवर जावं लागेल, फांदीवर आणखी छोट्या फांदीवर जावं लागेल, मग फळापर्यंत पोचता येतं. त्याप्रमाणे हा परमात्मा अतींद्रिय आहे, इंद्रियांचा विषय नाही आहे तो. जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले, केवळ ज्ञानदृष्टीची विभागा पिटले. परमात्मा जर इंद्रियातीत आहेत आणि त्याला तुम्ही इंद्रियाद्वारे पाहण्याचा जर प्रयत्न करीत असाल तर तो कसा दिसेल? अतींद्रिय शब्दाचा अर्थ आहे शब्दादी रहितत्वात इंद्रियाणाम अविषयम इति अतींद्रिय. अतींद्रिय शब्दाची व्याख्या आहे शब्दादी रहितत्वात इंद्रियाणाम अविषयम. जो शब्दादी विषयाद्वारे सुद्धा कळत नाही, इंद्रियांचा जो विषय नाही, त्याला अतींद्रिय म्हणतात. म्हणजे अतिसूक्ष्म तत्व आहेत. अतीव सूक्ष्मम परमात्म तत्वम. विवेक चोळामणी ग्रंथामध्ये आद्य शंकराचार्य वर्णन करतात, अतीव सूक्ष्मम परमात्म तत्वम न स्थूल दृष्टो प्रतिपत्तुमर्हति. अतिसूक्ष्म असणारं परमतत्व स्थूल दृष्टीने तुम्ही त्याला पाहू शकत नाही. मग परमात्मा अतिसूक्ष्म आहे. पाऊस सुरू झाला का? येऊ द्या, काय एवढा नाही येणार, त्रास देणे आहेत का? पावसाची तशी गरज पण आहे. पाऊस तसा झाला, परंतु खूप झालेलं नाही आहे. थोडाफार झालं, काही अडचण नाही. फक्त त्रास होईल इतका होऊ नये, एवढा होणार नाही, काही काळजी करू नका. आता एवढं त्याचंच कार्य आपण करतो, आपलं कशाला त्रास देईल बरं? तो ऊन पडलं तर गरमायला लागलं होतं ना, त्याच्यामुळं थोडं एसी चालू केलं त्यांनी. एसी
हा, त्याला सुद्धा आनंद झाला ना हो, भेट देण्याकरता आला वरुण राजा. इकडे वरुण राजा, तिकडे गंगामाई आहेत, गोदावरी माता. गोदावरीच्या तीराला अगदी सुंदर पवित्र अशा प्रकारे तीर्थक्षेत्र आहेत. इकडे शनिदेवगाव शनी महाराज आहेत, तिकडे बाजारठाणला आशुतोष महादेव आहेत, रामदरबार आहेत. इकडं पलीकडं कमलपूरला शिखांचं गुरुद्वार आहेत, महानुभाव आश्रम आहेत. आणि म्हणून परमात्म तत्व स्थूल दृष्टीचा विषय नाही आहेत. किती सूक्ष्म आहे तो. अणोरणीयान महतो महीयान, जो अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे. आणि मोठा किती आहेत. अणुरणीया ठोकडा तुका आकाशा एवढा. अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आहे आणि आकाशापेक्षाही व्यापक आहे. आणि म्हणून तो मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे आहे. मग अशा परमात्म्याची भक्ती कशी करावी. तो जर मनाच्या पलीकडे आहेत, बुद्धीच्या पलीकडे आहेत, मग त्याला जाणायचं कसं. कोण जाणू शकतो. मग त्याला प्राप्त करण्याकरिता विद्वानच पाहिजे का, ज्ञान पाहिजे का. त्याला प्राप्त करण्याकरता उच्च कुलात जन्मले असलं पाहिजे का. त्याला प्राप्त करण्याकरिता खूप वयस्कर असं असलं पाहिजे का. त्याला प्राप्त करण्याकरता काही लोक उपवास करतात, 30 दिवसात 35 उपवास. तुम्हाला 30 दिवसात 35 उपवास कसे काय. सोमवार, रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार सगळे वार झाले. मध्ये चतुर्थी आली, मध्ये एकादशी आली, प्रदोष आला. हे त्याच्यात मिक्स केले तर किती होतील. झाले 30 दिवसात 35 उपवास. मग याला भगवान भेटत असतो का. उच्च जातीमध्ये जन्मलं पाहिजे असं काही नाही आहे. मौलिक ज्ञानोबा वर्णन करतात. या परी पाप योनी अर्जुना का वैश्य क्षुद्र अंगना माते भजता सदना माझिया येते. अर्जुना, वैश्य असू द्या, क्षुद्र असू द्या, जो मला भजतो तो मला प्राप्त होतो. मी जात पाहत नाही. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहेत. भक्ती ही पुनाती मन्निष्ठा श्वपाकम अपि संभवा. निष्ठेने भक्ती करा, कोणी असू द्या. भलता हो भलते याती ज्यासी माझी भावार्थे भक्ती. कोणी असू द्या, कोणत्या जातीचा असू द्या, तो माझी भक्ती करतोय ना, तोची जाणपा पवित्र मूर्ती माझी प्राप्ती मत भजने. तो खरा पवित्र आहे. जो मला भजतो तो कोणत्याही जातीचा असू द्या, मी जात पाहत नाही. माझ्या ठिकाणी ज्याची निष्ठा आहे तो जन्मदोषाने चांडाळ असू द्या, मी त्याला पावन करतो. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा नास्ति तेषु जाति विद्या रूप कुल धर्म क्रियाभेद. नास्ति तेषु, मी मानित नाही. जात, विद्या, रूप, कुल, धन, क्रिया यांचा भेद माझ्याकडे नाही. तो जातीने कोणी असू द्या, तो विद्वान असो किंवा नसो, तो रूपवान असेल किंवा नसेल, तो कुलवान असेल किंवा नसेल, तो धनवान असेल किंवा नसेल, किंवा तो आचरण शुद्ध असेल किंवा नसेल. आचरण शुद्ध जरी नसलं तरी सुद्धा त्याला शुद्ध करण्याचं माझं काम आहे. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. परमात्मा असा आहेत. या ठिकाणी कोणी या, प्रत्येकाने शुद्ध होऊन जायचं आहे. अंधार किती जुना असू द्या, एखाद्या गुफेमध्ये 1000 वर्षापासून अंधार आहेत,
तिथे जर आपण बॅटरी घेऊन गेलो, तो अंधार म्हणेल का मी 1000 वर्षापासून असल्यामुळं माझा अधिकार आहे. बॅटरी घेऊन गेल्यानंतर बॅटरी लावली म्हणजे अंधार संपला. 1000 वर्षाचा अंधार असू द्या, प्रकाश आल्याबरोबर अंधार संपला. प्रकाशामुळे अंधकार टिकू शकत नाही. त्याप्रमाणे कितीही वाईट कुकर्म करणारा असू द्या, माझ्याकडे आला ना, भगवान सांगतो तो माझा झाला आहे. मी त्याचे गुणदोष पाहणार नाही. आता बघा किती दयाळू आहे भगवान. भगवान दयाळू आहे म्हणून आपण जगतोय. मनाला विचारा आपण काय काय करतो ते. एक दिवस जगण्याच्या सुद्धा आपण लायकीचे नाही आहेत, पण तो जगवतोय आपल्याला. आस्तिक असू द्या, नास्तिक असू द्या, सर्वांना तो जगवतो. जात विद्या कुल रूप धन क्रिया यांचा भेद परमात्म्याजवळ नसतो. व्याधस्य चरणम ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का जातुर्विदुरस्य यादव पते रुग्रम किम पौरुषम कुब्जायाः किमु नाम रूपमधिकम किम तत्सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्ती प्रियो माधव. भगवान सांगतात मी भक्तिप्रिय आहे. व्याध होता, व्याधाचं कोणतं आचरण चांगलं होतं? जरा व्याध. श्रीमद भागवतामध्ये उदाहरण आहे जरा व्याधाचं. या जरा व्याधाचा बाण भगवान कृष्णाच्या पायाला लागला होता ना. एक कथा आहे भागवतामध्ये. जामवंती नंदन साम व्याध होता, जरा व्याध. एक कथा आहे, फार लांबीत नाही पण संक्षिप्त सांगतो माहिती करता, लक्ष देण्याकरता. हा जो साम होता जामवंती नंदन साम, भगवान कृष्णाची एक पत्नी जिचं नाव होतं जामवंती. तिचा मुलगा होता सांब. हा दिसायला फार सुंदर होता. स्त्रीचा वेश दिल्यानंतर हा पुरुष आहे का स्त्री हे सुद्धा कळत नव्हतं. एका ठिकाणी सत्संग चालू होता. काही ऋषीमुनी भगवत चिंतनामध्ये सत्संग चर्चा करीत असताना हे जे यादव कुमार होते यांनी काय केलं, जामवंती नंदन सामला साडी नेसवली आणि गर्भवती स्त्रीचा वेश दिला. पोटाला चिरगुटे बांधले. चिरगोटी बांधून वाढविले पोट, गर्वार बोभाट जना माझी. पोटाला चिरगुटे बांधून गर्भवतीचं सोंग केलं, गर्भवती स्त्रीचं, आणि गेले तिथं जिथं सत्संग चालू होता. विचारलं, महाराज ही कुलवधू आहेत, ही फार लाजाळू आहेत, ही गर्भवती आहेत, हिला मुलगा होईल की मुलगी? ते ऋषी पाहायला लागले. त्यामध्ये दुर्वास होते. दुर्वासांनी विचार केला, हे म्हणतं कुलवधू आहेत, मग हिच्यावरीचा पती पाहिजे किंवा बाप पाहिजे किंवा भाऊ पाहिजे, असं कोणीतरी पाहिजे ना. या मुलांबरोबर हे कशी काय आले? त्याने अंतर्दृष्टीने पाहिलं आणि लक्षात आलं. क्रोध आला दुर्वासांना. क्रोधाने त्यांनी सांगितलं, हिला मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही, हिला मुसळ होईल आणि ते मुसळ तुमच्या कुळाचा नाश करेल. घाबरले, बाजूला गेले, पाहिलं, पोट सोडलं तर खरोखर मुसळ निघालं. कथा सांगणं माझा उद्देश नाही, कथेत मला वेळ घ्यायचा नाही. आता या मुसळाचं काय करायचं? त्याची बारीक पावडर केली, समुद्रात फेकून दिली. एक वीतभर तुकडा शिल्लक करायला, तोही समुद्रात फेकला. तो एका माशाने गिळला. तो मासा जरा व्याधाच्या जाळ्यात सापडला.
तो जरा व्याधीने जेव्हा तो मासा कापला तर त्याच्या पोटामध्ये तो तुकडा सापडला. त्याचा बाण त्याने त्याकडून भात्यामध्ये ठेवला आणि भगवान कृष्ण परमात्म्यांच्या निजधामाची जेव्हा वेळ आली, भगवान कृष्ण परमात्मा विरासन लावून बसलेले असताना कृष्णाचा पाय त्यांनी लांबून पाहिला आणि त्या कृष्णाचा पाय हरणाच्या मुखासारखा चमकला. त्याला वाटलं हे हरणाचं मुख आहे, हरिण म्हणून त्यांनी बाण मारला आणि तो कृष्णाच्या पायाला लागला. तो जवळ आला, त्याला पश्चाताप झाला. भगवंताने सांगितलं, हे विधीचे विधान आहे, तू पश्चाताप करू नको. त्या जरा व्याधाचा उद्धार भगवंताने केला. जो व्याध आहेत, जीवाची हिंसा करून खाणारा आहेत, जीवनात भक्ती कधी केलेली नाही आहेत, हरणाचे शिकार म्हणून बाण मारला, तो कृष्णाच्या पायाला लागला, कोणतेही चांगलं काम केलेलं नाही आहेत, तरी पण भगवान कृष्ण परमात्मा यांनी त्याला मुक्त केलं. व्याधस्य आचरणम, व्याधाचं कुठं आचरण होतं, पण भगवंताचं सान्निध्य प्राप्त झालं, उद्धार झाला. ध्रुवस्य वयोः, खूप हजारो वर्ष तपस्या करतात काही लोक, तेवढी तपस्या करत होते का भगवंताची प्राप्ती करता? ध्रुवा इतकं कोणाचं वय? 5 वर्षात ध्रुव होता. 5 वर्षाच्या वयात त्या ध्रुवाला भगवंताची प्राप्ती झाली. विद्या गजेंद्रस्य का, गजेंद्र नावाचा हत्ती आहेत, तो काही विद्वान आहे का? पशुला ज्ञान असतं का? पण शरणागती प्राप्त केली महाराज. म्हणून भगवंताच्या प्राप्तीकरता विद्वान असावं असं काही नाही आहेत. विद्वान होण्याचा आणि भगवत प्राप्तीचा काही संबंध नाही. मूर्ख मनुष्य जेवढं देवापासून लांब असतो तेवढा विद्वानही लांब असतो. विद्वान झाला म्हणजे बोलण्यात हुशार होईल, बोलण्यात हुशार झाला दुसऱ्याला बोलून देणार नाही. याच्याबद्दल काय म्हणणं नाही. पण त्याबरोबर अहंकार पण येतो. जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटाओ. ज्ञातेपणाचा अहंकार येतो. नवल अहंकाराचे गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अहंकार हा सज्ञानाची झोंबे कंठी. अज्ञानाच्या मागे अहंकार लागत नाही. मोठे मोठे ज्ञानी अहंकाराने बरबडलेले असतात. ज्ञानाची आवश्यकता नाही आहे. ज्ञान हे अनुभवजन्य असावं. प्राप्त केलेलं ज्ञान हे ज्ञान नाही आहे. शास्त्राचा सिद्धांत आहे, जी गोष्ट प्राप्त केली जाते ती नष्ट होते. ज्ञान ही प्राप्त करण्याची गोष्ट नाही, प्राप्त करण्याचा विषय नाही आहेत. म्हणून प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. ज्ञान हे अनुभवातून प्रगट होत असतं, अनुभवातून व्यक्त होत असतं, ते ज्ञान आहेत. म्हणून विद्या गजेंद्रस्य का, गजेंद्राजवळ विद्या नव्हती. भगवंताच्या प्राप्तीकरता उच्च जातीमध्ये जन्मलेला असला पाहिजे असं आहे का? का जातुर्विदुरस्य, का जातीर्विदुरस्य, विदुर का उच्च जातीत जन्मलेले होते का? विदुर दासीपुत्र आहेत. विदुराची जाती उच्च नाही आहे, पण विदुर बुद्धिमान आहेत. विदुर नीती प्रसिद्ध आहेत. विदुराच्या घरी भगवान गेले महाराज. दाराची कळी वाजवली. विदुर काका दरवाजा उघडा. भक्ती अशी असावी की भगवंताने दाराची कळी वाजवावी. ही विदुराची भक्ती आहे. विदुर उच्च जातीमध्ये जन्मलेला नव्हता. भगवंताकडे जाण्याकरता उच्च जातीची आवश्यकता नाही.
उग्रसेनाकडे पौरुष्य नव्हतं. उग्रसेन जो होता ना, कंसाचा बाप, या कंसाने उग्रसेनाला बंदिस्त करून स्वतः राज्य हातात घेतलं होतं. द्वापार युगामध्ये कंसाने बापाला बंदिस्त केलं होतं आणि कलियुगामध्ये औरंगजेबाने बापाला बंदिस्त केलं होतं. पण कंसाने बापाला बंदिस्त केलं, कमीत कमी तो जेलमध्ये खायला प्यायला तरी द्यायचा कंस. या औरंगजेबाने तर पाण्या वाचून मारला बाप. औरंगजेबाने बापाला जेलमध्ये टाकलं आणि त्याचा पाण्याचा कोठा दररोज ठरलेला होता, एवढंच पाणी मिळेल. आता उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी लागतं माणसाला, त्याने पाणी मागितलं. त्या जेलमध्ये असणारा जो जेलर म्हणला तुमचा आजचा कोठा संपला, पण मला तहान लागली ना. त्यांनी सांगितलं त्याला निरोप सांग, हिंदू धर्मामध्ये मेल्यानंतर सुद्धा पाणी पाजता, तो जिवंतपणे तर पाज. हे शहाजहान राजाचे शब्द आहेत, औरंगजेबाच्या बापाचे शब्द आहेत. हिंदू धर्मामध्ये मेल्यानंतर सुद्धा पाणी पाजतात, पण तू जिवंतपणे पाणी पाज. जिवंतपणे बापाला पाणी नाही पाजले औरंगजेबाने. म्हणजे कंसाची जर तुलना केली तरी हा कंसापेक्षाही नीच होता. स्वतःच्या भावाचं शिर कापलं होतं त्याने. पण कंसाने बापाला जेलमध्ये टाकलं, उग्रसेनाला. तर उग्रसेनाकडे काय खूप पराक्रम होते असं नाही, पण भगवंतानी काय केलं, कंसाला ठार मारल्याच्या नंतर पुन्हा उग्रसेनाला त्या ठिकाणी स्थापित केलं. शक्ती नसणाऱ्याला सुद्धा शक्ती देतो भगवान. भगवंताच्या प्राप्तीकरता सौंदर्य पाहिजे असं काही नाही आहे. कुब्जा सुंदर होती का? कुब्जा सुंदर नव्हती, पण कुब्जेला भगवंताने सुंदरी म्हणून हाक मारली बरं का. ती कुब्जा वाटेमध्ये चंदन घेऊन चालली होती. कृष्णाने पाहिलं, 3 ठिकाणी वाकडी ती. कृष्णाने हाक मारली, हे सुंदरी. सुंदरी म्हटली, ती मागे ओढून पाहिलं, मला कोण सुंदरी म्हणते? ती रागावली, मला सुंदरी म्हणतो म्हणलं. मी काही वाईट म्हणलो का सुंदरी म्हणून? मी सुंदरी दिसते का म्हणले? भगवान म्हणले, मी सुंदरी म्हणलो तू सुंदरीच आहे. तुझ्या हातात काय आहेत? म्हणजे चंदन. ते चंदन दे मला. ती चंदन लावण्याकरता तिचा हात पुरेना. वर वर हो म्हणून सांगितलं, तिच्या पायावर पाय दिला आणि कमरेला झटका दिल्याबरोबर सरळ झाली. सरळ झाली सुंदर. कुब्जा सुंदर नव्हती, तिला सुंदर बनवण्याचं काम परमात्म्याने केलं. रूपाचं सौंदर्य सुद्धा भगवंताला नको आहे, त्याची काही आवश्यकता नाही आहे. कुब्जेचं नावही सुंदर नाही, कुब्जेचं रूपही सुंदर नाही. भगवंताकडे जाण्याकरता नामरूप सुंदर असलं पाहिजे असं काही नाही आहे. आणि भगवंताकडे जाण्याकरता धन पाहिजे असंही काही नाही आहे. किम तत्सुदाम्नो धनम. सुदामा धनवान होता का? व्याधाचं आचरण नव्हतं. ध्रुव वयाने खूप मोठा नव्हता. गजेंद्र विद्वान नव्हता. विदुर उच्च जाती जन्मलेला नव्हता. उग्रसेन पौरुष्यवान पराक्रमी नव्हता. कुब्जा नामरूपाने सुंदर नव्हती. आणि सुदामा धनवान नव्हता. मग यांना भगवंताने मुक्त का केलं?
यांचा उद्धार भगवंताने का केला? तर भक्तिप्रिय माधव यांच्याजवळ भक्ती होती, जे भगवंताला पाहिजे. अंतःकरणामध्ये भक्ती असावी, भक्तियुक्त अंतःकरणाने परमात्म्याची शरणागती पत्करल्याच्या नंतर जो अनन्य भाव आहे, त्या अनन्य भावाने केलेली भक्ती, भक्त्या त्वनन्या श्रेष्ठ, अनन्य भावाने केलेली जी भक्ती आहे, हे अर्जुन तो मला प्राप्त करू शकतो. अन्याश्रयामिति अनन्यता, अन्य सर्व आश्रयाचा त्याग. परमात्मा असून दुसरं काही नाही. चुकलिया माये बाळ हुरू पाये तैसे झाले माझे जीवा, केव्हा भेटसी केशवा, अशी अवस्था. लहान मुलाला आई सोडून काही सुचत नाही, तसं भक्ताला भगवान सोडून काही सुचत नाही. ही अनन्य भक्ती आहेत महाराज. कोणी किती विद्वान असू द्या, जरी झाले वेदशास्त्र संपन्न, तेही न करिता भगवत भजन, विद्वान असू द्या, तो जर भगवत भजन करीत नसेल तर माया निवर्तक ब्रह्मज्ञान तयासी ही जाण कदा नुपजे. किती विद्वान असला, भगवान सांगतात तो जर माझं भजन करीत नसेल तर माया निवर्तक ज्ञान त्याला प्राप्त होऊ शकत नाही. न करिता भगवत भजन, वेदाध्ययन, यज्ञ दान, तुम्ही यज्ञ करा, दान करा, वेदाध्ययन करा, येण्याची नाही जाऊ तरोन म्हणती ती जन महामूळ. याच्याने तरणार नाही, यज्ञाद्वारे तरणार नाही, केवळ दानाने तरणार नाही, भगवत भजन अंतःकरणामध्ये असावं. मग विद्वान हो द्या, वेदशास्त्राचं अध्ययन करू द्या, पण त्यापेक्षा अंतःकरणामध्ये जे भगवत भजन करणारे भक्त आहेत, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, इथं ते भजन आहेत. इथं आलेल्या भजनांना कोणाला दक्षिणा नाही, कोणाला पेमेंट नाही, स्वखर्चाने येतात, जे मिळेल ते खातात. हे भजन आहेत, हे भगवंता करतायत. भगवंता करता भजन असावं, जगाकरता काय? जग काय देणार आहेत? स्तुती करील, वा वा काय सुंदर गाता हो तुम्ही, आणखी काय करील? दक्षिणा देईल, आणखी काय करेल? खाऊ पिऊ घालील, धन मान मिळेल, कल्याण होणार नाही. कल्याणाचं भजन प्रेमे विण भजन नाका विण मोती, अर्था विण पोते वाचून काय, हे प्रेमाविण भजन आहे. भगवंताचं भजन करावं आणि सर्वत्र भगवत दर्शन व्हावं. शुनी चैव शपाकेच पंडिता समदर्शना, त्याला पंडित म्हणतात. एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसला ना हो. कावळीने पाणी घेऊन येत होते एकनाथ महाराज, काही ब्राह्मण मंडळी त्यांच्या बरोबर होते. ऊन तापत होतं, त्या उन्हामध्ये एक गाढव पाण्या वाचून तळमळत होतं. संत एकनाथ महाराजांनी ते पाणी त्या गाढवाच्या तोंडात ओतलं महाराज. बाकीचे ब्राह्मण हसायला लागले, म्हणले महाराज इतक्या लांबून आपण अभिषेक करण्याकरता जल आणलेलं आहे आणि भगवंताला अभिषेक करण्याऐवजी तुम्ही गाढवाला पाजून दिलं. नाथ महाराज म्हणले मला माझा भगवान त्या गाढवात दिसतोय. एकनाथ महाराजला गाढवात भगवान दिसला महाराज. एक जीव पाण्या वाचून तळमळतोय आणि माझ्याजवळ पाणी आहेत. मग ते पाणी मी तळमळणाऱ्या जीवाला न देता त्या जलाने जर अभिषेक केला तर भगवान निश्चित तो अभिषेक स्वीकारणार नाही. खरा अभिषेक तर हा आहे की तळमळणाऱ्या जीवाला ते पाणी पाजा. पाण्या वाचून तळमळणाऱ्या गाढवाला ते पाणी पाजलं एकनाथ महाराजांनी. गाढवातून देव प्रगट झाला महाराज.
नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला. नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे लागले वाटे घेऊन तुपाची. हे भगवान, कोरडी पोळी नका खाऊ, तूप लावून खा. कुत्र्यात देव दिसला. आपल्या माणसात दिसत नाही, दुर्दैव आहेत. पशुमध्ये सुद्धा देव दिसला. प्राणी मात्र दया करावी. भूत दया गायी पशुचे पालन तान्हिल्या जीवन वनाबाजी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राण्यावर दया करायला सांगितली, पण विशेषतः गोपालन याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्व दिलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी स्वतः गोपालन केलं. गायीच्या श्वासामध्ये सुद्धा एक सामर्थ्य आहे. काही ठिकाणी बघा, गोशाळेमध्ये आता मोठ्या मोठ्या गोशाळा आहेत, तिथं लोक राहतात जाऊन. तिथं गायीचा श्वास, अनेक गायींचा श्वास एकत्रित येतो ना. काही लोकांना अस्थमाचा त्रास असतो ना, तो जर काही दिवस गायीच्या गोठ्यात राहिला तर अस्थमा बरा झाले. उदाहरण आहे, अस्थमाचा विकार गायीच्या गोठ्यात राहिल्याने जातो. गायीचं जे गोमूत्र असतं, त्या गोमूत्रामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट्स पाहायला मिळतात, अनेक रोग घालण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. गुजरातमध्ये जी गायीचं गोमूत्र आहे त्याच्यावर एक संशोधन केलं होतं. 1 लिटर गोमूत्रामध्ये 22 मिलीग्रॅम सोनं निघतं. फक्त ते लिक्विडमध्ये आहे, घनरूपात नाही. सुवर्णाचे गुण त्याच्यामध्ये असतात. देशी गायीच्या तुपामध्ये सुद्धा बघा, देशी गायीचं तूप पिवळ्या रंगाचं असतं ना, तो केवळ पिवळा रंग नाही आहे, ते सुवर्ण आहेत. आयुर्वेदामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढण्याकरता सुवर्ण भस्म वापरले जातं. जर सुवर्ण भस्म आपल्याला मिळत नसेल तर सुवर्ण भस्माच्या जागेवर आपण गोमूत्राचा किंवा देशी गायीच्या तुपाचा उपयोग करू शकतो. गायीच्या गोमूत्रामध्ये, गायीचं गोमूत्र हे त्वचारोग नाशक पण आहेत. त्वचेचे विकार जातात त्याच्याने. आपण बेटामध्ये सफेद डागावर औषध तयार करतो, ते गायीच्या गोमूत्रातून तयार करतो. बरेच लोक डॉक्टरांकडे बरे न झालेले त्या औषधाने बरे होतात. आपण एक कॅन्सरचं पण औषध तयार करतो. शेकडो लोकांवर आपण ते प्रयोग केले. शुद्ध देशी गायीच्या तुपातून ते तयार करतो आपण. आणि डॉक्टरांनी घरी काढून दिलेले काही पेशंट सुद्धा बरे झालेले आहेत. त्यांचे लॅबचे रिपोर्ट पण आपल्याकडे आहेत. औषध सुरू होण्यापूर्वीचे रिपोर्ट, औषध सुरू केल्यानंतरचे रिपोर्ट. लॅबच्या रिपोर्ट निश्चित सांगतोय मी आपल्याला. शुद्ध देशी गाईचं तूप त्याकरता वापरले जातं, त्या औषधाकरता. कॅन्सर बरे अनेक लोक तुम्हाला सांगतील की कितीतरी लोक आहेत आपले भक्त येतात, कारण कॅन्सरचं प्रमाण अलीकडे फार वाढत चाललेलं आहे. आणि मग गाय एखादं दूध कमी देते म्हणून तिला सांभाळायचं नाही हा अर्थ नाही आहे. अलीकडच्या काळामध्ये गाय कत्तलखान्यामध्ये जातात. कापणाऱ्याला दोष देण्यापेक्षा विकणाऱ्याला का दोष देऊ नये आपण? विकणारे कोण आहेत? कापणारा धंदा आहेत, तो धंदा म्हणून करतोय. पण विकणारे कोण आहेत? म्हणून या ठिकाणी जागृती महत्वाची आहे. लोक म्हणतात गो हत्या बंदी झाली पाहिजे. बंद करणं कोण? आपणच केलं पाहिजे. आता शेतकरी काही सांभाळत नाही. ट्रॅक्टर आले, भविष्यामध्ये बैलाचा पोळा करण्याऐवजी ट्रॅक्टरचा पोळा करायची पाळी येईल.
का पोळ्याला बैलच राहिले नाही, मातीचे बैल पुजतात, खरे बैल कुठे राहिले आता. त्यामुळं जमीन विषारी झाली, भूमी विषारी झालेली आहे. शेतकऱ्याने कमीत कमी 10-5 गुंठे तरी शेती बिगर विषारी करावं, घरी खाण्यापुरतं तरी. पूर्वी बघा ना, मटकी असेल, चवळी, मूग, कुळीद, उडीद सगळेच करायचे. हे जर आपण घरी केलं तर आपलं तरी स्वास्थ्य चांगलं राहील नाही. रोग कशाला होतील, कॅन्सर कशाला होईल. 10-5 गुंठे जरी आपण शेती केली व्यवस्थित, 10-5 गुंठे करण्यापेक्षा जास्त करा, बाकीच्यांचं स्वास्थ्य सुधारेल. लोकांचं काय बिघडवत आहेत. आणि हे सगळं सुधारवण्याकरता गोमाता आहेत. गोसेवा सुद्धा महत्वाची आहे. आपण जर जागृत झालो तर गो हत्या थांबेल. केवळ दुधाकरता नाही आहेत, सरकारची सुद्धा एक जबाबदारी आहे की यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट तयार करणं. काही प्राणी नामशेष केले माणसाने. निसर्गाचं नुकसान माणसाने जेवढं केलं तेवढं जगामध्ये कुठल्याही प्राण्याने, कुठल्या पशुने केलेलं नाही आहे. प्रकृतीचं नुकसान करणारा जीव म्हणजे मनुष्य आहेत. प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहेत. शुनीचैव शुपाकेच पंडिता समदर्शना. एकनाथ महाराज गाढवात देव दिसला, नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला. भूताची दया हे भांडवल संता, आपुलिया ममता नाही देही. प्राणी मात्रावर दया, मग तो कोणत्याही जातीचा असू द्या, भगवान सांगतो तो माझा आहे. आणि सर्व जीवावर दया करून जो माझं भजन करतो, भगवान सांगतात ही अनन्य भक्ती आहे. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची. 2:45 वाजत आलेत. भक्त्या त्वनन्या शक्य अहमेवं विदोर्जुन, ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. हे अर्जुन, अशा प्रकारे जो अनन्य भक्ती माझी करतो तो मला जाणतो, तो मला प्राप्त करू शकतो आणि तो मला पाहू शकतो. पण त्याकरता अनन्य भक्ती असावी.